हॅलो, नमस्कार. सो आज सेबीने एक नवीन सर्क्युलर काढलेलं आहे ऑप्शन ट्रेडर्स करता. सो आपण बघू शकता की मागच्या काही दिवसामध्ये त्यांनी एक डेटा रिलीज केला होता. सो 93% ट्रेडर्स जे आहेत ते अराउंड 1.8 लाख करोडचं नुकसान करून बसलेत. आणि ते पण फक्त 2 वर्षात. सो ही जी हायपर ऍक्टिव्हिटी होती, सो ती कुठेतरी प्रिव्हेंट करण्यासाठी सेबी नवीन नियम काढणार होती. सो कालच्या बैठकीत तर त्यांचं काही अनाउन्समेंट नव्हती झाली, पण आता जस्ट एक सर्क्युलर त्यांनी रिलीज केलेलं आहे. सो या सर्क्युलर मध्ये अराउंड 6 मेजर्स त्यांनी घेतलेले आहेत. सो एक एक करून मी तुम्हाला ते सांगतो की त्यांनी काय 6 मेजर्स घेतलेले आहेत, आणि नंतर आपण डिस्कस करू की त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे. सो फर्स्ट मेजर जे त्यांनी घेतलेलं आहे ते दॅट इज अपफ्रंट कलेक्शन ऑफ ऑप्शन प्रीमियम फ्रॉम बायर्स, आणि हे इफेक्टिव्ह होणार आहे 1 फेब्रुवारी 2025 पासून. सो अपफ्रंट कलेक्शन तर ते ऑलरेडी करतच होते. म्हणजे तुम्ही ब्रोकर्स जर बघितलं तर आपण ऑलरेडी जे आपण ऑप्शन्स बाय करत होतो, तर तेवढे आपण पैसे अपफ्रंट पे करत होतो. तर याच्यामध्ये काही जास्त इम्पॅक्ट होण्यासारखं नाहीये, काही चेंजेस म्हणजे मोठा नाहीये. कारण खूप कमी ब्रोकर्स आहेत ते मला वाटतं ऑप्शन्स मध्ये, विच इज हाय रिस्क प्रॉडक्ट. सो त्याच्यामध्ये ते लेव्हरेज देत असतील. सो फर्स्ट पॉइंट तर मला खूप काही हे नाही वाटला, इम्पॅक्टफुल नाही वाटला. सो सेकंड इज रिमूव्हल ऑफ कॅलेंडर स्प्रेड ट्रीटमेंट ऑन द एक्सपायरी डे. सो कॅलेंडर स्प्रेड म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं की आपण एका स्ट्राईक प्राइसचं, सो निफ्टी जर 25,500चं आहे, 25,500चं आपण कॉल पण सेल करायचो, पुट पण सेल करायचो, आणि मग त्याच्या विरुद्ध एक कॉल बाय, एक कॉल पुट बाय, हे करायचो आपण. सो त्याच्यामुळे काय व्हायचं की एकच स्ट्राईक प्राइसला जितका वेळ इंडेक्स राहील तितका वेळ, म्हणजे जे कन्सॉलिडेशन होतं, तर तेवढा आपला गेन व्हायचा ऑप्शन प्रीमियम डीकेमुळे. पण आता आपण सेम डेला ती कॅलेंडर स्प्रेड पोझिशन नाही बनवू शकणार आहे. कारण याच्यामध्ये खूप लॉस व्हायचे ट्रेडर्सचे. कारण जर इंडेक्स शेवटच्या 1-2 तासामध्ये जर 50 पॉईंट जरी गेला, तरी याच्यामध्ये खूप खूप लॉसेस व्हायचे. आणि मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं असेल की निफ्टी 200-300 पॉईंट्स शेवटच्या 1 तासामध्ये जात होता. सो मध्ये एक किस्सा पण झाला होता, ज्याच्यामध्ये एक जिम पर्सन, तो त्याने अशीच पोझिशन बनवली होती, आणि जिम मध्ये गेल्यावर त्याला 85 लाखाचा लॉस झाला होता, जेव्हा की तो जिम मध्ये जाण्याच्या आधी तो प्रॉफिट मध्ये होता. सो हे खूप हाय रिस्क स्ट्रॅटेजी होती कॅलेंडर स्प्रेड, आणि ती आता आपण ऑप्शन एक्सपायरी जे त्या दिवशी आपण नाही बनवू शकणार, पहिले आपण बनवू शकतो. पण ती ऍक्च्युली जी स्ट्रॅटेजी आहे ती एक्सपायरी डेलाच काम करायची. पहिले बनवून त्याचा फायदा नाहीये जास्त. सो हे पण ऍप्लिकेबल होणार आहे 1 फेब्रुवारी 2025 पासून. त्याच्यानंतर इंट्राडे मॉनिटरिंग ऑफ पोझिशन लिमिट्स. इथं ब्रोकर्स आपल्या जे पोझिशन लिमिट्स आहेत, सो ते इंट्राडे त्यांनी मॉनिटर करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट साईज ऑफ इंडेक्स डेरिव्हेटिव्ह. आता हे जे कॉन्ट्रॅक्ट साईज आहे इंडेक्स डेरिव्हेटिव्हचे, सो आपण बघू शकता की यांनी दिलेलं आहे की द करंट stipulation is such contracts to have value between 5 to 10 lakhs. This limit was set in 2015. Now it has been decided that a derivatives contract shall have a value not less than 15 lakhs at the time of its introduction in the market. And further, the lot size shall be fixed in such a manner that contract's value of the derivative on the day of review is within 15 to 20 lakhs. सो जे 5 ते 10 लाखामध्ये होतं ते आता अराउंड 15 to 20 lakhs करणार आहे. सो याच्यामुळे काय आहे की ऑप्शन बायर्सना जे कॉन्ट्रॅक्ट साईज म्हणजे लॉट साईज आहे, सो ते जास्त महाग होऊन जाईल, आणि त्यासाठी जास्त ऑप्शन प्रीमियम पे करावं लागेल. सेलर्सना मार्जिन जास्त द्यावं लागेल त्याच्या मागे. सो हे जे बेसिकली हे जे छोटे ट्रेडर्स आहेत, रिटेल ट्रेडर्स, हे जे एक्सपायरी डेच्या दिवशी एकदम स्मॉल 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 प्राइजेस मध्ये लॉट ऑफ क्वांटिटीज बाय करत होते स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग मध्ये. सो ते त्यांनी प्रिव्हेंट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट साईज वाढवलेलं आहे.
त्याच्यानंतर रॅशनलायझेशन ऑफ विकली इंडेक्स डेरिव्हेटिव्ह. सो बेसिकली जे एक्सचेंजेसचे रोज एक्सपायरी होत होत्या, लाईक मंडेला बँकेक्स आणि मिड कॅप निफ्टी, ट्युजडेला फिन निफ्टी, वेनसडेला बँक निफ्टी, थर्सडेला निफ्टी, त्याच्यानंतर फ्रायडेला सेन्सेक्स. सो आता हे सगळं बंद होणार आहे. त्याच्यानंतर एकच वीकली एक्सपायरी ते अलाउ करणार आहेत पर एक्सचेंज. सो हे 28 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. सो आपण बघू शकता की मग त्याच्यामध्ये काय आहे की विकली एक्सपायरीज बंद झाल्या की जे लॉटरी सिस्टीम सारखं जे वागत होते, सो ते प्रिव्हेंट होणार आहे. त्याच्यानंतर इन्क्रीज इन टेल रिस्क कव्हरेज ऑन द डे ऑफ ऑप्शन एक्सपायरी. सो याच्यामध्ये जे एक्स्ट्रा लॉस मार्जिन आहे ते त्यांनी 2% ऍडिशनल लावलेलं आहे. सो एक्सपायरीच्या दिवशी टेल रिस्क कव्हरेज ऑन द डे ऑफ ऑप्शन एक्सपायरी ते इन्क्रीज होणार आहे, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन याच्यामध्ये द्यावं लागणार आहे. सो ओव्हरऑल तुम्ही बघितलं की तर असं म्हणजे खूप पहिले जसं सांगत होते की ऑप्शन्स ट्रेडिंगच बॅन करणार आहे, तर ते तर होणार नाहीये. कारण याच्यामध्ये एक्सचेंजेस, गव्हर्नमेंट यांना भरपूर पैसे मिळत होते. सो यांनी काही मला तर वाटतं दाखवण्यासाठी थोडेफार मेजर्स घेतलेले आहेत. तर ह्याच्यामुळे मला वाटत नाही की ऑप्शन्स ट्रेडिंग याच्यामध्ये खूप कमी होईल. तरी पण आपण 21 नोव्हेंबर नंतर बघूच काय फरक पडतो ते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू.